का नावं मोठी मोठी असली तर त्याच्या मागे बळी पडू नका। फक्त लक्ष द्या, कारण की आपल्या पोरांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते। त्यांच्याकडनं दोन पैसे कमवले जातील म्हणून पॅरेंट्स लोकांनी पोरांना घेऊन कोणत्याही ऑडिशनला जाणं, प्लीज ऑडिशन्स व्हेरीफाय करा, सगळ्या गोष्टी करा। जी चुकी इथे घडली गेली ती परत होता कामा नये, दुसरं काही नाही बोलू। कारण की हे सगळी मुलं त्यांनी रोहितनी स्वतःच करून आणलेली होती। नक्की त्याच्यामुळे आपण बघतोय की नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर रोहनजी नेमकं काय घडलं होतं आता पुन्हा परत सांगण्यामध्ये हे सगळं जे काय बघितलं, आता तुम्ही ऐकलं पण आहे सगळ्या गोष्टी। आता मी तुम्हाला परत काय सांगू, नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर नेमकं काय घडलं छोट्या संक्षिप्त रूपात एकदम थोडक्यात सांगतो का आम्हा सगळ्या टीमला कळवलं गेलेलं होतं का आपण पिक्चर करतोय आणि त्याच्यासाठी ऑडिशनची प्रोसेस चालू आहे। तर आम्ही त्याच पद्धतीत सगळी प्रोसेस करत बसलेलो होतो आणि त्या रोहितच्या डोक्यामध्ये हे सगळं ओरिजिनल घडवायचा प्लॅन चालू होता असं ओव्हरऑल कळलेलं आहे। आणि मग त्या पर्टिक्युलर मोमेंटला त्यांनी ती सगळी प्रॅक्टिस चालू असताना त्यांनी ते सगळं ओरिजिनलमध्ये कन्वर्ट करून टाकलं। त्याच्यातून त्यांना रेस्क्यू करण्याच्यासाठी मी हातोड्याच्या साह्याने काचवीच फोडून आणि पोरांना हे करून आणि पोलिसांनी मला कोऑर्डिनेट करून आतमध्ये पोलिसांनी कोऑर्डिनेट केलं आणि इन्फॉर्मेशन दिली का आम्ही मागून आतमध्ये घुसतोय तर तुम्ही रेडी राहा। आणि मग आम्ही ते पोलिसांनी त्या गोष्टीला सगळ्या व्यवस्थित पद्धतीत हँडल केलेलं आहे। आणि आता मला जाऊ द्या प्लीज। नक्कीच मात्र 24 तास झालेत मी झोपलेलो नाही आहे, प्लीज। नक्कीच मात्र किती दिवसांपासून तुम्ही ओळखता, तुम्ही खरं तर सांगितलं 13-14 वर्षापूर्वी आम्ही 1-2 पिक्चर केलेले होते बरोबर। तर आपल्यासाठी एक चांगलं प्रोजेक्ट येतं, आमच्या डोक्यामध्ये फक्त तेच होतं हेतू। आम्ही सगळे सिनियर मंडळी तिथे काम करत, दादा कोंडकेंचे वंशजसुद्धा आमच्याबरोबर ॲज अन आर्ट डिरेक्टर काम करत होते। म्हणून मग हे आमच्यासाठी खूप शॉकिंग न्यूज आहे ही आमच्यासाठी का हे सगळं आमच्या बाबतीत घडलं आहे। आम्ही कायम सरळ मार्गाने काम केलेली माणसं आहेत आणि आम्ही गव्हर्नमेंटसाठी कितीतरी कामं प्रोजेक्ट केले। पे नियर बायपासून आम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स केलेले आहेत, पण कधी आमच्या बाबतीत असं घडलेलं आहे। आम्ही लहान पोरांना खूप प्रोटेक्टिव्ह राहतो। त्या लहान पोरांना ह्याच्या करण्यामध्ये पोलिसांनी तर त्यांचा जीव धोक्यात घातला, माझा जीव धोक्यात घालायचा। त्यांनी मला मारलं असतं तरी चाललं असतं, पण मी त्या पोरांना आम्ही कसे काढलं ते काढलंच असतं। मागणी जो व्हिडिओ तुम्हाला पाठवला तुम्हाला नव्हता पाठवला कोणताच व्हिडिओ, त्यांनी दुसऱ्या पालकांना आणि त्या लोकांना पाठवलेला होता व्हिडिओ। म्हणून तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं का व्हिडिओ वगैरे काय असं काही प्रकार सांगण्याचा काय प्रयत्न केला त्यांना? कशाचा प्रयत्न? त्यांना काय हे करू नका किंवा बोललो, म्हटलं या सगळ्या गोष्टी चांगल्या नाहीत, म्हटलं सर आपण या गोष्टींसाठी एकत्र नाही आलेलो आहोत, बस बस बस। नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर आतमध्ये हे रोहन आहेर जे होते ते आतमध्ये होते। खरं तर गेल्या 8 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते आणि याच दरम्यान जर पाहायला गेलं तर एक ऑडिशनसाठी ते एकत्र काम करू असं एकंदरीत सांगण्यात आलेलं होतं रोहित आर्याकडून। आणि त्यानंतर यांनी हे प्रोजेक्ट सुरू केलेला होता आणि याच दरम्यान जर पाहायला गेलं तर एकंदरीत हा संपूर्ण प्रकार घडलेला होता। आणि याच वेळेला जर पाहायला गेलं तर यांनीसुद्धा मुलांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।